एक मोठी बातमी पाहूया। दूध आणि दूधजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही। भेसळ करणाऱ्यांवर कारवाईसाठी कायदा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। एमपीडीएच्या धर्तीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। काय आहे एमपीडीए कायदा आपण पाहूया। एमपीडीए म्हणजे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी। सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरोधात एमपीडीएची कारवाई करता येते। कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात येतं। मात्र कारवाईनंतर त्याला पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे अपील करता येते। यानंतर महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारने घेतलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची। लाडक्या बहिणीनंतर आता सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज मिळणार आहे। 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही महत्त्वाची घोषणा केली आहे। त्याबाबतचा GR नुकताच काढण्यात आला। या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च हा राज्य सरकार उचलेल। एप्रिल 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे।